तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण आपल्या दोडक्याच्या रानात आलेलो आहोत. मित्रांनो, पाहू शकता दोडका कशा प्रकारे आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं ना तर नागा व्हरायटी एक नंबर आहे मित्रांनो. तर दोडक्याची तुम्हाला थोडीशी क्वालिटी दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे आपला 17 दिवसामध्ये आपला जो प्लॉट आहे तो 17 दिवसामध्ये अशा प्रकारे ग्रोथ करू राहिला मित्रांनो. तुम्ही बघू शकता प्रत्येक झाड आपलं 2 फुटावर आहे. प्रत्येकाचं म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी दिसून राहिली मित्रांनो. तसंच आपलं कारलं पण आहे. कारलं बी आपण म्हणजे कसं आहे मित्रांनो, अनुभवातून पुढे जाण्यासाठी थोडासा अनुभव घेणं गरजेचं असतो. त्या प्रकारे आपण अनुभव घेत आहोत. तर आपलं हा कारलं थोडंसं बारीक राहिलं आहे. काय वेळ आहे की उन्हाळ्यामध्ये कारल्याला थोडंसं काय होतं काय माहीत नाही आपल्याला एवढं मित्रांनो, कारण की आपण ही नवीनच पीक करीत आहोत. ह्याच्या आधी आपला अर्धा एकरचा प्लॉट होता, परंतु आपला अनुभवातून थोडंसं एक गोल पुढे गेलेलं आहे. बघू शकता कारल्याची क्वालिटी. तसंच मित्रांनो, आपल्या कारल्याच्या नंतर जी आहे वालाची शेंग, वाल चवळी. तर मित्रांनो, ही पण बघू शकता, याची पण क्वालिटी आणि क्वांटिटी पाहू शकता. तर तुम्हाला जर असेच काहीतरी नवीन शेतामध्ये करायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मित्रांनो, तुम्हाला तसेच मी गोबी सुद्धा दाखवू शकतो मित्रांनो. आपण शेतामध्ये गोबी सुद्धा केलेली आहे. 1000 रोप लावलेलं आहे. तर गोबीची मित्रांनो अशा प्रकारे आपली गोबी आता चिकचिट केलेली आहे. बघू शकता हे गोबीचं झाड कसं आहे, नादर असं चिटकलेलं आहे. सगळं आपण ठिबकवर केलेलं आहे मित्रांनो. सगळं मिळून एक अर्धा एकरचा प्लॉट केलेला आहे. तर तुम्हाला बी असं जर काही हे पारंपरिक पिकं सोडून हे जर असं नवीन काहीतरी करायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे अपडेट आहे ते पाहत राहा मित्रांनो.